तुम्ही लाडू जेव्हा दिला ना तेव्हा असं सांगितलं होतं का बेटा, लाडू अशा ठिकाणी जाऊन खा, लाडू अशा ठिकाणी जाऊन खा जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही. गुरुजी शेरी मोरी जाऊ द्या, कानाकोपरा जाऊ द्या, मी पार दर्या खोऱ्या पूर्ण अरण्य फिरून आलो, पण मला भूतलावर अशी जागाच दिसली नाही का जिथं माझा ब्रह्मांडाचा धनी मला बघत नाही. अशी जागाच नाही आहे. कोणतंही कृती करत असताना, कोणतंही काम करत असताना ब्रह्मांडाच्या धनीला, माझ्या कृष्ण भगवंताला, माझ्या कन्हैयाला डोळ्याच्या समोर घ्यायचं आणि मगच काम करायचं. कारण लोक नाही बघत पण जगाचा मालक बघतोय. एखादी मांजर दूध पिते का? मांजर दूध पिते ना, तिची दूध प्यायची पद्धतच अशी असते की ती डोळे बंद करून दूध पिते. ती डोळे बंद करून दूध पिते. तिला असं वाटस मना डोळ्या बंद येत म्हणजे बडा जगना बंद येतो. येडी, डोळ्या फक्त तुला आलेत, लोक तुला देखी राहणार, पण विषय असा शे तू आता ते दूधले उष्ट कर टाका असं बी वाचाडीन काय फायदा आहे म्हणे पेवदी राहिला. माझं म्हणणं कळतंय तुम्हाला. म्हणून कोणतंही काम करत असताना कोणतंही चूक आपल्याकडनं होऊ नये ही दक्षता घ्यायची, नाही तर भगवंत आपल्याला पाहतोय. आणि या अभंगातून तुम्हाला तेच मला सांगायचं आहे. हे शिवरात्रीचं महापर्व. आता शिवरात्रीमध्ये ते अग्नस्तंभ उभा होता. ब्रह्मदेव खोटं बोलल्याच्या नंतर महादेवानं सांगितलं तुम्ही माझ्यासोबत खोटं बोलले, तुम्हाला आता मी शब्द देतो की भूतलावर तुमची पूजा होणार नाही, ब्रह्मदेवाची पूजा होत नाही. कुठेतरी एक ठिकाणी मंदिर आहे पण आपल्या इकडे ब्रह्मदेवाची पूजा होत नाही. आणि जी केतकी आहे का, केतकीचं फूल आजही महादेवाच्या पिंडवर ते फूल चढत नाही, कारण त्या फुलला सुद्धा शाप आहे. तू माझ्यासोबत खोटं बोललाय, माझ्या पूजेमध्ये तुला वापरलं जाणार नाही. जो देवाशी खोटं बोलतो तो देवाच्या कार्यात वापरला जात नाही, एवढं लक्षात ठेवायचंय. विठ्ठल विठ्ठल तुम्हा आपल्या जीवनात सांगता भैया जन्माला आलाय ना तर आल्याचं सार्थक करून घे. सार्थक करणं म्हणजे काय? बंगला बांधून घेतला, शेती विकत घेतली, प्लॉट घेऊन घेतले, याला जीवनाचं सार्थक म्हणता येईल का? हे करू नका असं मी म्हणणार नाही, हे करू नका असंही म्हणणार नाही, पण हे करत असताना आपल्या खऱ्या भगवंताचा विसर पडला नाही पाहिजे, म्हणजे आपलं जीवन सक्सेस झालं. फॉर एक्झाम्पल आता बसलेल्या महिला मातांना माझा प्रश्न असेल, माझ्या माया माझ्या बहिणींना, ताई तुम्ही जर का रक्षाबंधनला घरून निघालात, जोपर्यंत भावाला राखी बांधायला निघालात, जोपर्यंत भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस झालेली नाही आहे. बरोबर आहे ना माया? हो. तुम्ही घरून कशासाठी निघाले? तुमच्या भावाला राखी बांधण्यासाठी. जोपर्यंत भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही आहे. मग भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत सक्सेस नाही तुमची फेरी. मध्ये कितीही चुलत भाऊ, जीस भाऊ, मावस भाऊ कितला बी भेटू द्या, त्यांना राखी बांधू नका असं मी म्हणणार नाही, त्यांनाही राखी बांधा, ते पण नाराज नाही झाले पाहिजे. पण तुम्ही घरून निघाले होते कशासाठी? तुमच्या भावाला राखी बांधण्यासाठी. जोपर्यंत तुम्ही भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत मध्ये कितीही भेटणारे भाऊ असतील तर तुमची फेरी सक्सेस नाही. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? तसंच पुरुष मंडळींनाही सांगेल, जर तुम्ही बहिणीला घ्यायला गेलात, जोपर्यंत बहिणीला घरी आणत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही. उदाहरण म्हणून सांगेल, मधमा जर कधी माम बहिणी पोई बहिणी, आता सध्या माम बहिणीच नाही का आवर्जून जातच तुम्ही, समजा त्या जास्त मागे राहायला ना, मला त्याच ना भाव नाही कडी राहणार. हां, तुम्ही आवर्जून जा शकता. हो, जाऊ नका असं मी म्हणत नाही, मधल्या नातेवाईकांना जरूर भेटा, पण तुम्ही घरून निघाले होते तुमच्या बहिणीला घ्यायला, जोपर्यंत बहिणीला आणत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही. तद्वत जोपर्यंत तुम्ही भगवंताचं नामचिंतन करत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही. मग मधले नातेवाईक, जसं संसार असेल, इतर कोणतं कार्य असेल ते करा, करू नका असं मी म्हणणार नाही, तेही करा. कारण आमचे संत सांगतात संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असूनी नसावे, संसारी असावे असूनी नसावे, संसारी असावे असूनी नसावे, संसारी असावे
भजन करावे वेळोवेळा आता येऊयात मूळ मुद्द्यावर. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नाही का, हो, संसारी असावे असुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा नाही का. हे आपलं काम आहे, ज्या कामासाठी आपण आलो त्याचा विसर पडला नाही पाहिजे. जसं की ज्या कामासाठी आलो ते काम झालंच नाही तर मग आपली फेरी सक्सेस नाही आहे. मग तसं की आपली अर्धी हिंदी मिक्स रास आपली. आणि त्यामा एक म्हण आहे, जन्माला आला याला पाणी वाहू, बरोबर आहे ना. हां, मग आपण जोपर्यंत भगवंताचं नामचिंतन करत नाही तोपर्यंत आपली फेरी सक्सेस नाही. त्याच्यासाठी मला उदाहरण सांगायला आवडेल. एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला. एका बाईने हट्ट धरला. नवऱ्याला सांगते, का हो धनी, रोज तुम्हीच जाता बाजाराला. म्हणले, मी उद्याच्या दिवशी मी जाते बाजाराला. नवरा म्हणे, बाजार करणं इथलं सोपं नाही शे. बाई म्हणे, का बरं तुम्ही बाजार करू शकता, मी नाही करू शकस का. नवरा म्हणे, ऐक ना, बाजार करणं एवढं सोपं नाही शे. पण बाई काय ऐके नाही. आणि तुम्हाला सांगतो बरं का, बालहाट, स्त्रीहाट आणि जोगहाट या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. काय मत आहे मागचे दादा काकाश्री, काय मत आहे तुमचं? बालहाट, स्त्रीहाट आणि जोगहाट या 3 लोकेशन समोर माणूसला हात टेकना पडस, बरोबर आहे ना. बालहाट, जर तुम्ही नातून हात धरीश किंवा पोरगाना हात धरीश नाही, असं चौकमा निघ्यात नाईट ड्रेस आहे तुम्हाला किसामा 1 रुपया नाही, किंवा धोतर आहे तुम्हाला किसामा 1 रुपया नाही शी. रस्ता तरी चालता तुम्हाला पोरगानं जर लक्ष चाललं की टपरीवर किंवा दुकानावर, त्यांनी सांगा, पप्पा बाबा मला की नाही वेफरचं पुडी पाहिजे, वेफरचं पॉकेट पाहिजे. तो बाप सांगस किंवा हाजला राहणार, आजला सांग काहीच नाही बावड्या, मन किसामा काहीच नाही, घर चाल रे पुडी लिदे रे वो बावड्या, मन किसामा काहीच नाही शेरे लिदे रे वो, नाही ते लोई पोट सुपर. बालहाट, तुमच्याकडे पैसा नसेल तरी तुम्हाला घेऊन द्यावं लागेल. बालहाट, स्त्रीहाट, बाईने जर ठरायली ना, आज काय बी करीश नाही, मला माहेर जा नाही. जसं की नवरा बायको कितला का गोड बोलत ना, पण नवरा थोडा बाहेर फिरायला घ्या, फिरीश नेऊ ना, फिरीश नेल्यानंतर बाईला विचारस, काय कसं काय चालू आहे, पाणी लाईन माल पिवाले, पिल्या ना. मग तो गल्लात पडेल माटवर, पिल्या ना. तो सांगा, रात ते खूप चांगलं वातावरण इथला, मग काय बाधा आहे ना तुले, माल काय व्हावं शे. अरे तू नेमन सांग ना, काय नाही मन भाऊ जाय ना, पोन येलो तर मन वंजी सांग राहील ती, तुमनी माहीन तब्येत खराब शे, माय सांग राहील ती, मन अंडेर 1-10-20 पेटी जावायला पाहिजे, मला आजच माहेर जा नाही. तो नवरा सांगा, दे कपाशी ये, चल मजूर भेटे नाही, जेम ते मजूर भेटेले कपाशी याची मग जायचो. का बर आजच जा सोना. माणूस रावण्या करत बाई सांगस, मी आजच जा सोना. तसा मग माणूस संता मग 2-3 कानपडा मा दिदेस, तरी सुद्धा मन माय म्हणतं बुचडा वायाशी एकच सांगत, बाळाला पैसा दि द्या. म्हणजे मार काय आलो सुद्धा एकच राज माल जाणशे आणि नाविलाज यासले देणंच पडत बाळाला पैसा, विलाज नाही, बरोबर आहे ना. बाबा सुद्धा म्हण राय ना, भाऊ तुम्हाला कवेटा आहे बटी दादा अवघडे. बालहाट, स्त्रीहाट आणि जोगहाट म्हणजे काय हो, ते साधू लोक फिरायचे पहिले बघा, नवनाथांचे ते साधू फिरायचे ना. हा, ते पेटी वगैरे असायचे त्यांच्याकडे, ते भजन गायचे, हे हरि ओम 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 हरि ओम. ते साधू एक दादानं बघितलं, याच्या लक्षात आलं की हा साधू येतोय म्हणजे नक्कीच 5-10 रुपये 20 रुपये 50 रुपये मागेनच बुवा. पण इथला राग मध्ये का ना की अहो साधूने आपल्याकडे काहीच मागायला नाही पाहिजे असा बजेट नव्हता हो भाऊ. साधू महात्मा आला, हा भाऊ ओट्यावरनं बघत होता साधूकडे रागात, याला वाटत होतं की मी इथला राग मध्ये साधू म्हण राग देखील पैसे जायला पाहिजे मला बिगर विचारानं. हा भाऊ राग मध्ये केला नेमका साधू जोडे हो ना, यान दारमाईश याला सांगत भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो भैया. आता मला सांगा त्याला दिलदार म्हणेल त्याला नीच बनायला चालेल का ते? हा, आता त्याला थोडी स्माइल द्यावी लागली, हसावं लागलं. हा ते साधूने अंदाज लायली ना, वासना म्हणजे फसना बुवा. ते साधू बाबा ने सांगितलं भैया तू बहुत दिलदार दिखता, पूरा मालेगांव घूम के आया बेटा पर किसी के घर की चाय नहीं पी, पर तू बहुत दिलदार दिखता है बेटा, तेरे घर की चाय पीने का मन कर रहा है. मग आपल्या असं वाटत अहो आपली इथला चांगला मन राही ना वो, मग चान पाणी करता काय आपण नीच बनाना त्याला बोलायले तसा या बाबावर. मग बाबा वरवट्टावर नका मग सुरू करत भैया तू तो बहुत दिलदार दिखता है बेटा पर तुझे तेरे ही लोग फसाते हैं. हा हो बाबा खरं हो भाई आमना तुझी नीचे आणि प्रत्येक माणूसला असं वाटत मला कोणतर पसाड राही नको असं, भले तुम नका दुसरा वावर मा बांध चालना जाय ना तरी असं वाटत मन वावरतं तर निघ राही ना असं.
खरं आहे का नाही? हो, तुम्ही दुसरा प्लॉट माका बीम टाकले तर नाही तरी असं वाटत की अजून फुटभर जागा म्हणतं ती राही गेली. कारण माणसाला स्वार्थ सुटत नाही. स्वतःच्या डोळ्यातली घाण स्वतःला अजिबात दिसत नाही. बरोबर आहे ना? स्वतःच्या डोळ्यातली घाण स्वतःला दिसत नाही. म्हणून प्रत्येक माणूसला असं वाटत की मला कोणतरी पसाड राहणं. काही लोक तिथला शहाणा राहतच नाही. एक भाऊ मंजोडी हो ना, माल म्हणे रविकिरण बाबा म्हणतं काय म्हणे महाराज म्हणतं काय बाई म्हणे आमनं गाव पुरं नीचे म्हणे महाराज म्हणतं काय गोष्ट करा ना दादा. हा म्हणे महाराज अख्खं गाव नीचे म्हणे आमनं. म्हणतं अख्खं गाव नीचे तू बी ती नीचच होईनार भाऊ. अख्खं गाव नीचे म्हणल्यावर तुला एकला चांगलं बनाल कसं काय चालेल. त्याच गावामध्ये तू बी राहस ना. काही लोक लय भारी असतात, हुशारीनं बोलायला जातात. हो, विठ्ठल विठ्ठल काय सांगत होतो मी. काही लोक बोलायला लय चतुर असतात नाही का. म्हणे बडगाव नालायक शे. बडगाव जर नालायक राहीन ते नालायक अख्खं गाव नालायक नाही तू एकला कसं काय चांगला राहू शकस. अख्खं गाव नालायक ते तू पण नालायक नाही का. काही लोक हुशार असतात आणि ते साधू महात्मा इतके भारी फसवतात ना, इतके भारी फसवतात. या माणसेसले जरा फसाणं सोपं अवघडच असते असले. या बहिणीसले ते तवच अटकायला येतात त्या काय त्या ते गाडीमा पुढे जातील तर काय ते किराणा हो म्हणा. बापरे मी इथला जीव थोडी सांग राहिलो तुम्ही हो म्हणा. बापरे बयान कुंदाशे रे बोहाटी मी आ राय मारी सांग राहिलो. त्या आईन त्या जाईरा ना त्यातले जाऊ द्या. ऐका माणसेसले त्यासले ना माणसेसले शिशे मग उतार आले बाटली मग उतार आले गैरा टाइम लागस. पण या बहिणीसले तो पसाडी निघून जातात. हो यासले थोडा टाइम लागस. या बहिणीले फक्त त्या साधूने इथलं सांगायला पाहिजे ताई तुझ्या पायाची माती उचलली या, तुझ्या साडीचा पदर कापलेला, तुझे केस कापलेले, तुझ्यावर करणी केलेली. हो माय खरंच मजाने दुई गो माय म्हणतो पोल काय बी ढिल्ला व्हायला लागेल. मागे टाकेल होती ना साडी आई मागली नाहीस कापाव हो माय पदरीनं बरं नको येणं सत्यानाश होई जा. काय घेणं नाही देणं नाही. बरोबर आहे की नाही. हो इथलं सोपर असं तुम्हाला जाऊ द्या म्हणा घर ना किस्साशे म्हणे स्वतःनीच वहिनी बनायऱ्या ना अवघर किडा पाडस मामानाथ कोऱ्या मन वहिनी सिंगल खुर्चीवर बसूच नाही शकस. 3-4 खुर्च्या एरायरमा टाकण्या पडते तो बसाडणं पडस. म्हणजे अंदाज लायला कशी होईल. तरी एक रोज फिरी म्हणून मी तर येईन गाडीदार मलाही मन वहिनी रडरान. ते म्हणतं वहिनी काय वहिनी का बरं रडरानात म्हणतं. काही नाही भाऊ म्हणे एक बाबा यायला होता म्हणे. म्हणतं काय होई गे. तो बाबा सांगे बहीण तुल करणी कर दिले त्या माशी वैरायनी. ओ वहिनजी दुनियाभर ना गारा आहे तो आशीने वैरायनी 15 पुढच्या मोठा केले तू आखो कितल्याक मोळस. म्हणजे नुसतं सांगा ना कामशे. हो तुमले ते तवेच ते 2-4 आदला गवतो गुंडायले जातं तुम्हाला पाहिजे. हो त्या माणसाला सांगितलं भैया आप बहुत दिलदार दिखते हो भैया पर तुझे तेरे ही लोग फसाते. हा ओ बाबा खरे. मग थोडं पटाडता चहा बनस तिथला टाइम माव सांगत भैया पूरा गांव घूम के आया, पूरा मालेगांव घूम के आया, किसी के पास से 1 रुपया नहीं लिया पर तू बहुत दिलदार दिखता है बेटा. एक काम करेगा सांगा ना बाबा. कछु नहीं बेटा हम साधु लोग नर्मदा परिक्रमा लगा रहे हैं, हम साधु लोगों को कुछ भोजन देगा. आता आपले काय साधा लोकांना आजवाडच भोजन देणं काही विशेष नाही भाऊ. 10-20 लोकांना जेवण नाही का. आपलं घरनी तोरणी जाय रास घरना गहू दयलच राहतात आदलं 2 आदलं. बरोबर आहे ना. हो आदलं 2 आदलं गहू दयल रास घरनी तोरणी जायचे. हो आणि राहिनी गोष्ट ते मोदी साहेबच ना उपकार आहे. तांदूळ भरपूर गरमा पडेलच येत. तांदूळ येऊनात का मला सांगा ना आवडच. मला खरंच मायच्यान कधी मला राजकारण काही समजत नाही. पण बिचारा मोदी साहेबच ना तांदूळ 12 बोलता उपकारही जायला. इथला उपकारही जायलेत ना. पहिले तांदूळ खावायला भेटत नाही, खिचडी खावायला भेटे नाही. खिचडी जर बनवणी पहिले पाहुणचार राय खिचडीना. मयूर बाबा खिचडीना पाहुणचार राय. जर कोण पाहुणा होणार ना खिचडीन तयन जर काढा ना ते मोठा पाहुणचार म्हणत पहिले लोक. ऐकेले मी दाखलपणे. हो
आणि जर कधी पाहून आवनात खिचडी बनवाय गी तर घरमानं कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडेत का व खिचडी फुटी नको जाऊ तांदूळच राहत नाही तवय इतका तुटवडा होता तांदूळनी खिचडी खावाले घरमानं पाहुणाच ना संगे एकच सदस्य बसांना पडी इतका तुटवडा होता तांदूळच ना आता इथला नेतात पिठी जायले ना संध्याकाळी कुकरनी शिट्टी वाजणे असा जीव खरंच पडा रही पंगरा रे ओ म्हणा बाप रे ओ भाऊ आज बी खिचडी तडकाय रे आई बहीण बाकी नाशनी बोलानी हिंमत होत नाही ना बायकोल बोलानी हिंमत होत नाही या काय करता संध्याकाळी खिचडींची कुकरनी शिट्टी वाजणी का लय गोधडले टाक म्हणा आवडत मजाना जीव कराना थरक बी भरायला आहे ना सर्दी बी होई गे बेमार बी होई गे आणि खाशी बी होई गे माले बट एकच रे आप्पा तू असा बेम काय निघत का सांग राय ना दखा बहिणी हन या भाऊशनी तुमले सांगानी हिंमत होत नाही मी तुम्हाला पाय पडस थोडा खिचडीना दामा बंद कर द्या थोडासा तुम्ही बोलता दामा धरेले संध्याकाळी वहिनी का नवरा असा कॉटवर खुर्चीवर बडेल राहिला का सुरू कर देते माय हो वातावरण बी काय गंध आहे माय कंबर बी ठणकी राह ना डोकसं बी दुखी राह ना काव माय खिचडी टाक देऊ माय आई माडी तू खिचडीन परसादी चांगला पुऱ्या लद होई घ्यात बटा ताकदच राही नाही पुरेस मा बडा मजा ना होई घ्यात पहिला म्हातारा असा दांडगल्ला राहत आवतना बैल जर चालेल ना त्याला एक गोदामा बसाड देत असा म्हातारा राहत पहिला हा ते पोरेस मा ताकद राहिली नाही खावाले चांगलं देतात नाही तुम्ही पहिला म्हातारा आहे ना जर बाजी सरी जाय ना माहिती असले ना असं मॅगीन फॅगी नाही बनायती ओ मॅगीवाले माया असं मॅगी फॅगी नाही पोळी चुरी टाकेत भाकर चुरी टाकेत त्यावर तेल टाक देत गुळ चुरी देत गुई तेल ना खाला खाय रे भाऊ असा दांडगल्ला म्हातारा होता दर्जामा जर 4 क्विंटल ना बी दगड परेल राह ना असं आल्लं उचलून मागे फेक देत असा दांडगल्ला म्हातारा होता आणि आता आपला पोरे आमनं धोंडायचा मग 23 वर्षना पोऱ्यानं हातमोड झालं तर गया मग पाटा गुंडाई फिरांता म्हणतो बावड्या काय वगैरे काय नाही म्हणे महाराज हातमोड घ्या म्हणतो कसं काय रे काय नाही म्हणे महाराज मागितले बकरीन गोमाल देणं मरतात नाही अंडे ना गंदा पटा बकरीन गोमाल देणं हात मोडले ना तुम्ही वायबार केंद्राने वाहनट सुरूत ना खावालेच चांगलं राहीन आणि चांगलं खावाडत जाऊ बहिणी सोन बोलता सत्यानाश करणाला तुम्ही खिचडीन पर झाले पहिला म्हातारा असा बारी काय आहेत अजून सुद्धा त्याच ना चेहऱ्यावर ना तेच दखीने आपल्याला आजात देतात 30-35 वर्षने वय मा हां आज बी म्हातारा 60 वर्षना म्हातारा आपली जिरावस 70 वर्षना म्हातारा असं जे पहिलं खायल आता खावायला चांगलं भेटत नाही बोलू नका ए राजा ए पिलू ए राजा बोलू नको रे हो भाऊ लय रे तून दाढी धरत नको रे भाऊ कोण बोललाय आता बोललाय ना नका बहिणी तुम्ही बी नका बोला हो म्हणे सोन चिडी सोन नका किडा पाळा हो बहिणी सोन पहिलेच बट उजळे लिंगत वाट राय ना माले मी जेमते मी येले फशी जायले अशी वाट राय ना पहिली धाव अख्खा वरीस माल डायरेक्ट असा दरी लय लिंगत वाट राय ना माले काही सुधरी राय ना माले पण आता मग काय ना तुम्हाला एकच राय ना फक्त माले ते फसाडी देणार रे इथलं माहिती आहे रविकिरण महाराज ना नाव ऐकी लोक जातच बा पण ते येवायला पाहिजे पण तरी तुम्हाला मानले बरं नाही पेक्षा मग काय म्हणा ना नाही का विठ्ठल विठ्ठल ऐका त्या साधू महात्म्यानं सांगितलं भैया 11 साधुओं को भोजन देना मग आपल्या असं वाटत देवाय जाईन घरना तांदूळ शेत घरना गहू शेतच घरने डाळ शे देवाय जाईन मग साधू बाबाला विचारत बाबा काय देणं पडेल मग साधू बाबा सांगत बेटा कुछ नाही जास्त नाही पाहिजे मग फक्त गावरान तूप ना 2 डबा दे ओ भाऊ गावरान तूप अजून मन बापनी माल खावाड नाही रे ओ काका तू गावरान तूप ना 2 डबा माग राह ना हो आता त्या साधूलाही माहिती आहे इथलं देणार नाही पण त्यांना पद्धत मग कोई बात नाही बोले तुझे जो देना है वो कागज में लिपट केला मग हो भाऊ घर मजाच नवरा बायको सल्ला करताच 51 रुपये कागद मा 21 रुपये 51 रुपये कागद मा गुंडाईशने साधून आतमध्ये देतस त्या साधूला माहिती आहे 51 पुढे जावाने साधू हुशार रास कमंडलू महिने 11 रुपये काढस त्यांना हात महिने रुद्राक्ष काढस फोफा करीशने आपला हातमा ठी देस आणि आपले सांगस भैया 11 साधुओं को भोजन देना है कुछ अच्छा से कागज में और लिपट केला
इतने में कुछ होने वाला नहीं है. मग आपण देखतस साधू बाबाने आपले 11 रुपये दिनात, साधूने आपली 1 रुद्राक्ष दिना, मग आपला ती 51 ठेल येतच. मग कमीत कमी 101 रुपये देणार आहेत आपले. जो साधूले आपण चहा पाजानी बी इच्छा होते नाही तो 101 उपाडला गे बहिणीस. बरोबर आहे ना. बालहाट, श्रीहाट आणि जोघाट. तसं बालहाट, श्रीहाट, जोघाट त्याच्यामधला हट्ट सांगतो श्रीहाट. बाईनं सांगितलं धनी तुम्ही बाजार करू शकता, मी नाही करू शकत का. नवरा म्हणे बाजार करणं इथलं सोपं नाही. बाई म्हणे तुम्ही बाजार करू शकता, मी नाही करू शकत का. आता तो म्हणे जाऊ दे तू काय ऐकावणे, पण एक काम कर, सकाळले बाजारले जाय, बाजार करी होणी का स्वयंपाक कर, डब्बा बांधानी वावर माये म्हणे मी वावरमा काम करसो. हा ते आई बहीण बाजारले गई खेडावर नाही होईन बिचारी 100 रुपया लई गई, 100 रुपया लई गई. त्यामुळे 20 रुपया भाडं खर्च होई की बाजारमा उतरणे. जशी बाजारमा उतरणे पहिलीच दुकान नव्हती बाशिंगसनी. लगन सीझन चालू होतं. बाशिंगने दुकान देखी बहीण न द्यान मावनं माय म्हणे म्हणा दाखल पण लगीन व्हायचे. बाशिंग बांधीन कशी दिकून काय दिकू म्हणे पहिले बाशिंगत लिहिले होते म्हणे. 20 रुपया भाडं खर्च होई झालं तर बाशिंगवाला म्हणे भाऊ बाशिंग कसं दिनं म्हणे मावशी 30 रुपया नाही 100 म्हणे. भाऊ 30 रुपयाने एक आहे ना एक दी टाक म्हणे. आता एक बाशिंग लिहिली ना 50 रुपया खर्च घ्यात. बाई पण राहणार 50. बाई मन विचार करस मन दाखल पण लगीन होईल शे, मन नवरानं बी दाखल पण होईल शे. त्याच ना करता बी एक लिहिलेस म्हणे. त्या भाऊन करता बी एक लिहिले ना. मग बहीण पाणी कितला राही ना आता ते भाडं पाहिजे का नको घरचील गाले. तेवढा 20 रुपये खर्च करी घर होणे. आता बायांचा स्वभाव असतो, काही बायांचा स्वभाव असतो. नवी साडी जरी घेतली बाई मला नेसून पाहू दे मी कशी दिसते. बरोबर आहे ना. मला साडी नेसून पाहू दे बाई मी कशी दिसते. कानमाना जरी लिहिणार ना तरी सुद्धा बाई एक कानमा टाकी दकस माय मन कानमा कसा दिकी राहणार. तसं त्या माईनं बाशिंग घेतलं. बाई मला लहानपणाचं लग्न झाले बाशिंग बांधून कशी दिसत होती मलाच माहीत नाही. म्हणले असं करते पहिले बाशिंग बांधी ते कसं मग रांधाना बजेट दक्षो म्हणे. बहिणी बाशिंग बांधिली ना, बाशिंग बांधिली ना मग पीठ मळाल बसणे. ए पोरगा का रे हो आप्पा. नाही आता बशी घ्या त्या ते उठू नका. आता उठू नका भाऊ. त्याच ना बी दोष नाही बाबा तो. त्याच ना दोष नाही म्हणता. मी या बहिणीस ना पाय पडत पहिले तर तुम्ही ना बहिणीस होन यासले करते सांगितलं कीर्तनमा जाय रे ना नीट बड जो रही. बाकी ना कीर्तनकार काय बोलतात नाही पण तो नीस न कीर्तन रही असं सांगे देव पोरसले. काय ना कीर्तन ऐकाने सवय बी पाहिजे पोरसले. तुम्ही त्यासले जन्माला उन्हात का तोच पण वर्ष 1.5 वर्षानं होता तोच पण कान्ना जोडे मोबाईल लावून सवय पाठ देतीस. त्याला दाखल पण पाहिजे मोबाईल दकान सवय. त्या मोबाईलमा त्या टी व्हीमा मधमा जाहिराती येते. जाहिरातीस मग मधला चित्र येत असते. बट्यात जाहिराती चांगल्या थोडी राहते. बाकी नाही उघड्या नागड्या जाहिराती राहतेस. त्यासले उघड्या नागडा चित्रा दकान सवय पड जास ना असा जाकेल जोकेल बाबा पटत नाही. उठपाई करत असत्या. त्यासले सवय पाडा बहिणीसून कीर्तन माय का रे हाते तरी शांतता येणार आहे. कार कोणा सौदार तुम्हाला कोणा इकरील नाही गेले. काय किडा पाडा ना थांबा रे 15-20 मिनिटं मना बी टाइम निघू देणार आहे. हे पोरं उठून द्यावं दिन करणं लावू याच नाही. हरी विठ्ठल लग्न झालेलं आहे. मला बाशिंग बांधून कशी दिसत होती मलाच माहित नाही. म्हणले अगोदर बाशिंगच बांधते. बाईनं बांधलं बाशिंग आणि पीठ मळायला बसली. बाई पीठ मळायला बसली त्या बाशिंगाच्या कड्या जरा जोरात आलं होतं. त्या बाई मन सांगे माय हो मी काय मजा दिकी राहिली. पीठ मळत असताना बाई मागं पुढं हलते ना माय हो. पीठ मळताना दादा पीठ मळताना बाई मागं पुढं हलते ना. बाया काहीच सांगते नाही मानच्या आम्हाला राहणार मालेगाव मग तुम ना अंगला दिले हो. पीठ मळत असताना बाई अशी मागं पुढं हलती आणि बाई मागं पुढं हलत होती. त्या बाशिंगाच्या कड्या जरा जोरात हलत होते. मनातल्या मनात म्हणत होती माय हो मी काय मजा किराणू, माय हो मी काय मजा किराणू, माय हो मी काय मजा किराणू. असं करता 1 वाजे घ्या तो भाऊ वावर माझं वाटतं किराणता आई अजून कशी येत नाही. कधी बायकोला बाजाराला एकटी पाठवली नाही. गावाला कधी एकटं सोडलं नाही. पहिल्यांदा बायको बाजाराला गेली न जाणो आई काय ऍक्सिडेंट मग मरी गेली हो. कारण माणसाचा दुश्मन विचार करत नाही असं मन विचार करतो. अहो भाऊ घाबरायला लागणार. वावर माई कस तरी धावपड करत घरी येऊ ना. घरी यावनंतर ओट्यावर चप्पल काढली. चप्पल काढून घरात गेला. आई बहिण त्यावर आनंद नाही. येणं चाल राहतं माय हो मी काय मजा किराणू.
मायो मी काय मजा देतो जोर मग पाय उपटीन उभा राहा ना तो हिने देखत त्यांकडे म्हणे तुम्ही ही घ्या हाव भाऊ राग माच देखील आणता हाव तरी बी डोळ्यात आण राहता बाई म्हणे ए माय इथला राग म्हणा का म्हणे मी काय एकलीन करता नाही तुम्हाला करता बी एकलं इथे याच्या म्हणे. आता मला सांगा विनोद वजा करायचा याच्यातून विनोद वजा करायचा. नवऱ्यानं बायकोला बाजाराला पाठवलं कशासाठी पाठवलं तो माया हो बाजाराला. नवऱ्यानं बायकोला बाजाराला पाठवलं जर नवऱ्याच्या मनाच्या विरोधात बायकोनं बाजार केला तर तो नवरा आहे गे करीन का हा तो कान जोडल्याशिवाय राहीन का. जर नवऱ्याच्या मनाच्या विरोधात बायको बाजार करते तर संसारामध्ये नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला आहे काही करत नाही. मग मला सांगा ज्या नवऱ्यानं तुम्हा आपल्या सगळ्यांना बाजाराला पाठवलंय आणि आपण जर चुकीचा बाजार करून त्याच्याकडे गेलो तर तो आहे काही करीन का. म्हणून बाजार करताना हुशारीनं करायचं आणि बाजार करायचा कोणचा हे आपल्या हातात आहे. भगवंतानं तुम्हा आपल्याला जन्माला घातलंय ना तर आपले संत आपल्याला जागवतात भैया आपला जो जन्म आहे ना तो भगवंताच्या प्राप्तीसाठी. स्वतः तुकोबा सांगतात ना जसं की घेईन मी जन्म याच्यासाठी देवा घेईन मी जन्म याच्यासाठी देवा घेईन मी जन्म प्राप्तीसाठी या हे सांगत असताना सोप्या भाषेत तुकोबाराय सांगतात लोकांना पटत नाही माझे तुकोबाराय थोडं लोकांचं हो मनात जागा व्हावी म्हणून माझे तुकोबाराय पाया पडून सांगतात जसं की हे लागोनिया पाया तू तुम्हाला लागोनिया पाया यावी तू तुम्हाला लागोनिया पाया यावी तू तुम्हाला लागोनिया पाया यावी समाजाचे डोळे उघडण्यासाठी माझे तुकोबाराय पाया पडतात पाया पडून सांगतात भैया हे लागुनिया पाया विनवितो तुम्हाला लागुनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा भैया आपला जन्म भगवान
भगवंताच्या प्राप्तीसाठी अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे. पाया पडून सांगितलं तरी ऐकायला तयार नाही. एका ठिकाणी आमचे संत तर भारी सांगतात. आमचे नाथ बाबा काय सांगतात माहितीये का? ए करा रे बाबांनो साधा नारीचे, 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 करा रे बाबा भाऊ आले ना? हा आविष्कार भाऊ आले ना? हो धन्यवाद भाऊ. मन ध्यान होते तुम्हावर. बरं आहे की तुम्ही घ्यात ना, थोडं समाधान वाट राहिलं मला. कारण पहिले गुचकाई जायला होतो भाऊ मी. बरं आहे करा रे बाबांनो साधा नारीचे, करा रे बाबांनो साधा नारीचे. बाप म्हणलं हो, पाया पडून सांगितलंच तुकोबारायांनी. नाथबाबांनी बाप म्हणलं तरी पण ऐकायला तयार नाही. एका ठिकाणी आमचे संत तर आरेकारेची भाषा, पाया पडून ऐकत नाही, बाप म्हणून ऐकत नाही, मारेकारेची भाषा. हे उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे. करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथ. भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा. कवी वेता जन्माच्या कवी वेता जन्माच्या कवी वेता जन्माच्या सर्व मिथ्या हे जाणून शरणारी गा देवासे. हो काकडाना आनंद बोलता शेव.
पण काकडाच सापडत नाही झालं मला. काकडा टाइमला मीच वाकडा बैल राहायचं. पाया पडून सांगितलं तरी समाज ऐकत नाही, बाप म्हणलं तरी समाज ऐकत नाही. अरे कार्याची भाषा वापरली. उठा रे, आता तरी भगवंताचं नामचिंतन करा. परी दुसरा येईल जरी नाही कळलं. हे घरी नाही कळलं, जरी दुसरा येईल हे घरी नाही कळलं. हो सरतीचे वट्टीबा काळ बांधून येईल सरतीचे वट्टीबा काळ बांधून येईल. काळ बांधून नेईल सरतेचे वंडिबा, काळ बांधून नेईल. एका जना